Hello everyone. Good afternoon and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स याच्यामध्ये आज दिनांक आहे 25 मार्च 2025. याच्यामध्ये द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमधील जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर फ्रॉम प्रिलिम्स आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह विच इज युजफुल फॉर द UPSC अँड ॲज पर द न्यू MPSC सिलेबस. ओके, तर पहिलं आपलं आर्टिकल आहे. बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की इंडिया TB नावाचा जो रिपोर्ट आहे तो रिलीज झालेला आहे आणि ह्या रिपोर्टमध्ये जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द म्हणजे TBचं बर्डन किती आहे विथ रिस्पेक्ट टू द इंडियन पॉप्युलेशन ते एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचा जो डेटा आहे ना, आयदर आपण हेल्थच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स वगैरे असतील किंवा GS2च्या मध्ये आपला जो हेल्थ सेक्शन येतो ना त्याच्या रिलेटेड जे काही गव्हर्नमेंटची इनिशिएटिव्ह वगैरे असतील ना तर त्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट वगैरे आहे. हा डेटा आन्सर रायटिंगमध्ये व्हॅल्युएशन करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे आयदर तुम्ही GS2 मध्ये जो हेल्थचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो त्याच्यामध्ये, त्यानंतर म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही इनिशिएटिव्ह असतील त्याच्यामध्ये त्यांचा जो काही रिपोर्ट वगैरे असेल तो ट्रॅक डाऊन करण्यासाठी किंवा एसेमध्ये जे काही अचिव्हमेंट्स वगैरे असतील हेल्थच्या रिलेटेड तर तो शो करण्यासाठी आपण अशा प्रकारचा डेटाचा यूज वगैरे करू शकतो. ठीक आहे, तर इथं जो रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे ना तर तो ट्युबरक्युलोसिसच्या रिलेटेड वगैरे आहे आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली असं सांगितलेलं आहे इंडियाचा जो काही म्हणजे फाईट आहे अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन कशा पद्धतीनं हेल्पफुल ठरलेलं आहे. बेसिकली ज्यावेळेस आपण TBच्या बर्डनचा विचार करतो तर इंडियाचं जे काही समजा ओव्हरऑल जर पॉप्युलेशन कन्सिडर केलं तर टोटल पॉप्युलेशनच्या वर्ल्डचं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 26% जे पॉप्युलेशन आहे ना त्या केसेस इंडियाच्या म्हणजे TBच्या रिलेटेड ज्या काही केसेस वगैरे ते इंडियामध्ये सापडतात आणि ग्लोबल TBच्या जर डेथचा जर विचार केला तर वर्ल्डमध्ये जेवढ्या काही डेथ वगैरे होतात तर त्याच्या 29% डेथ ह्या TBमुळे होणाऱ्या डेथ ह्या इंडियामध्ये सापडतात. ठीक आहे, इंडियानं जे गोल अचीव्ह करण्यासाठी जे समजा टार्गेट ठेवलेला आहे ना तर तो इयर असणारे 2025 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या आतमध्ये जो 2030 पर्यंत TBच्या रिलेटेड जो काही गोल ठेवण्यात आलेला आहे तर इंडियानं असं ठरवलंय की तो 5 वर्ष आधीच 2025 पर्यंत तो अचीव्ह करणार आहे. त्यानंतर जे काही टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचा जो काही मदत घेण्यात आलेली म्हणजे फॉर एक्झाम्पल AI बेस्ड टूल्स वगैरे ज्याच्यामध्ये हँडहेल्ड एक्सरे डिव्हाइसेस वगैरे असतील. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जाईल असिम्प्टोमॅटिक जे TBs वगैरे त्यांच्या केसेस वगैरे असतील ते किंवा RT-PCR टेस्ट वगैरे आहेत. ठीक आहे, तर पॉलिमरेज चेन रिॲक्शन तर ह्या टेस्टच्या मार्फत किंवा बाकीचे जे काही जे इनोव्हेशन्स वगैरे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिसिनमध्ये इनोव्हेशन वगैरे असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये कशा पद्धतीनं युजफुल ट्रॅकडाऊन करण्यासाठी आपल्याला म्हणजे TBचा जो काही बर्डन आहे तो कमी करण्यासाठी हेल्पफुल ठरतं. तर बेसिकली या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्त्वाचं काय माहिती आहे का की अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल ही RT-PCR टेस्ट कशाच्या रिलेटेड आहे तर त्याचं वन ऑफ द ऑप्शन असू शकतं की TBचं जे काही डायग्नोसिस वगैरे हे सुद्धा आपण काय करू शकतो RT-PCR टेस्टने करू शकतो किंवा हँडहेल्ड एक्सरे मशीन ज्या वगैरे आहेत किंवा डिव्हाइसेस वगैरे आहेत त्याच्या मार्फत सुद्धा आपण काय करू शकतो असिम्प्टोमॅटिक TBच्या रिलेटेड जे काही केसेस वगैरे त्यांचं डिटेक्शन करू शकतो किंवा रिफाम्पिसिन हे जे ड्रग आहे ना तर पर्टिक्युलरली कशाच्या रिलेटेड आहे तर हे TBच्या रिलेटेड ड्रग वगैरे आहे. ठीक आहे, किंवा AI बेस्ड टूलचा जो काही उपयोग असेल तर तो कशा पद्धतीने आपण करू शकतो. सिमिलरली कशा प्रकारचे जे काही अँटीबायोटिक्स वगैरे असतील किंवा बाकीचे काही जे काही मेडिसिन्स वगैरे असतील ना तर हे सुद्धा आपण याच्यामध्ये काय करू शकतो ते म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचारलं किंवा जर काही इनिशिएटिव्ह वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे असतील विथ रिस्पेक्ट टू द टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन किंवा इनोव्हेशन कशा पद्धतीनं अशा प्रकारच्या डिसिजेसला कॉम्बॅट करण्यासाठी युजफुल ठरतं तर हे एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. मेनली आपल्याला काय करायचं हा जो डेटा आहे ना तर आन्सर रायटिंगमध्ये यूज करायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या सिच्युएशनमध्ये पॅराडॉक्स सिच्युएशन शो करायची असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की हेल्थच्या रिलेटेड पॅराडॉक्स म्हणजे काय की एका साईडला मेडिकल टुरिझमचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर किंवा वर्ल्डमध्ये जे काही जनरिक मेडिसिन्स वगैरे आहेत तर त्यांच्या प्रोडक्शनचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस इंडियाचा जो एक नंबर आहे ना तर तो हा वर्ल्डमध्ये 1 नंबरला येतो. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त मेडिकल टुरिझम इफिशियंट अँड अफोर्डेबल जर मेडिकल टुरिझम बघितलं तर त्याच्यामध्ये भारताचं नाव घेतलं जातं. सिमिलरली जनरिक मेडिसिन जे आहेत तर त्यांच्या सुद्धा प्रोडक्शनमध्ये इंडिया 1 नंबरला आहे आणि अदर साईडला असं असून सुद्धा म्हणजे ही सिच्युएशन चांगली असून सुद्धा निगेटिव्ह साईडला आपल्याला काय बघायला मिळतं ज्यावेळेस आपण TBच्या केसेस कन्सिडर करतो तर वर्ल्डमधल्या 26% ज्या TBचे जे काही केसेस वगैरे ते भारतामध्ये सापडतात. सिमिलरली 29% ज्या डेथ आहेत ना वर्ल्डमधल्या तर हे इंडिया इज रिस्पॉन्सिबल फॉर 29% ऑफ डेथ. ठीक आहे, तर अशाच प्रकारची जी काही पॅराडॉक्स सिच्युएशन सुद्धा आहे ना तर तुम्ही काय करू शकता एखाद्या एसेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन्स वगैरे करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे
बेसिकली ही मिलिटरी नेव्हल एक्सरसाइज आहे आणि ही 2 कंट्रीमध्ये आहे. त्याचं नाव आहे इंडिया आणि फ्रान्स. ठीक आहे, इंडिया आणि फ्रान्समध्ये नेव्हल एक्सरसाइजचं नाव काय, एक्सरसाइज वरुणा. तर बेसिकली अशा प्रकारच्या ज्या काही एक्सरसाइज वगैरे म्हणजे मागचा 2024 जर आपण प्रिलिमचा पेपर बघितला UPSCचा, तर अशा प्रकारच्या एक्सरसाइजवर प्रश्न विचारण्यात आला होता. एक्सरसाइज मित्रशक्ती म्हणून. ठीक आहे, मित्रशक्ती 2023 याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावेळेस अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे विचारले जातात, आयदर त्याच्यामध्ये विचारण्याचा जो म्हणजे स्टेटमेंट असतात ते बेसिकली ते कशावर फोकस केले जातात, एकतर ती कोणत्या 2 कंट्रीच्या मदत आहे, आयदर ती बायलॅटरल आहे, ट्रायलॅटरल आहे का मल्टीलॅटरल एक्सरसाइज वगैरे आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सिमिलरली जे काही रिसेंट एडिशन वगैरे आहे त्याच्यामध्ये कशावर फोकस केलेला आहे किंवा त्याचा ऑब्जेक्टिव्ह वगैरे कशा प्रकारचा असणार आहे. आणि थर्ड पॉईंट म्हणजे काय की त्याचं एरिया ऑफ लोकेशन काय, म्हणजे ती कुठं म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये कंडक्ट होते किंवा मेडिटेरियन सी मध्ये कंडक्ट होते का इंडियन ओशन मध्ये का अरेबियन सी मध्ये कंडक्ट होते. तर एक्सरसाइज जी वरुणा आहे तर ही इंडिया आणि फ्रान्स मधली नेव्हल एक्सरसाइज आहे. तर ही 2 कंट्रीज मधली एक्सरसाइज आहे इंडिया आणि फ्रान्समध्ये. तर याचं 2025चं जे काही रिसेंट एडिशन वगैरे आहे ना, तर याच्यामध्ये इंडिया आणि फ्रान्सकडनं जे काही नेव्हल एअरक्राफ्ट वगैरे तर त्यांचं सुद्धा पार्टिसिपेशन आहे अलॉंग विथ नेव्हल शिप्स जे आहेत ना तर त्यांच्याबरोबर. आणि ही जी एक्सरसाइज आहे ना तर ही अरेबियन सी मध्ये कंडक्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी वगैरे आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या एक्सरसाइजमुळे जर आपण सिग्निफिकन्स बघितला तर इंडियाचा जो काही रोल वगैरे आहे इंडो पॅसिफिक मध्ये तर तो त्याच्यामुळे काय होणार आहे, स्ट्रॉंग होणार आहे. किंवा इंडियाचं जे काही मरीटाईम डिप्लोमॅसीच्या रिलेटेड जे गोल आहेत तर किंवा जे विजन्स आहेत ना ते अशा प्रकारच्या एक्सरसाइजमुळे नेव्हल एक्सरसाइज म्हणजे बायलॅटरल असो, ट्रायलॅटरल असो किंवा मल्टीलॅटरल एक्सरसाइजमुळे ते स्ट्रॉंग वगैरे होणार आहेत. ही जी एक्सरसाइज आहे ना एक्सरसाइज वरुणा तर ही बेसिकली अॅन्युअली हेल्ड होणारी एक्सरसाइज आहे आणि 2001 पासून इंडिया आणि फ्रान्स या 2 कंट्रीजमध्ये स्टार्ट झालेली आहे. अशा प्रकारच्या ज्या काही बाकीच्या एक्सरसाइज आहेत इंडिया आणि फ्रान्समध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्मीची एक्सरसाइज असेल किंवा एअरफोर्सची एक्सरसाइज असेल तर त्याला काय म्हणतात माहिती आहे का, जी काही एअरफोर्सची एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजला म्हणतात गरुडा. आणि जी मिलिटरीची किंवा आर्मीची एक्सरसाइज त्याला काय म्हणतात माहिती आहे का, म्हणजे 2 कंट्रीच्या नावामधनं जे काही इनिशियल्स आहेत तर त्या इनिशियल्सवरनं ते एक्सरसाइज नाव होतं. फ्रान्सच्या याच्यामधनं FR आणि इंडियामधलं IN जॉईंट एक्सरसाइज म्हणजे FRIN जॉईंट एक्सरसाइज. तर ह्या 2 ज्या एक्सरसाइज आहेत ना तर ह्या इम्पॉर्टंट आहेत. गरुडा जी एक्सरसाइज आहे ती एअरफोर्स एक्सरसाइज आहे. तर बेसिकली ऑब्व्हियसली आपण त्यांच्या नावावर लक्षात ठेवू शकतो तर ही काय आहे, एअरफोर्सची एक्सरसाइज वगैरे आहे. आणि फ्रान्स इंडिया जॉईंट एक्सरसाइज जी आहे ना तर ही काय मिलिटरी किंवा आर्मी मधली एक्सरसाइज आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन बघितलं तर आपल्याला स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ना त्याचा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे वेदर इथे दिस इज अ बायलॅटरल और ट्रायलॅटरल एक्सरसाइज 2025चं किंवा जे काही रिसेंट एडिशन वगैरे आहे तर त्याच्यामध्ये फोकस कशावर प्रोव्हाइड करण्यात आलेला होता किंवा त्याच्यामध्ये जे काही पार्टिसिपेशन वगैरे आहे किंवा त्यांचं जे काही की जे डायमेन्शन्स आहेत ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडिया आणि ज्यावेळेस आपण फ्रान्सच्या एक्सरसाइजचा नेव्हल एक्सरसाइजचा विचार करतो त्याच्यामध्ये कशावर फोकस करण्यात आलेला आहे, इंटरऑपरेबिलिटी आणि मरीटाईम सिक्युरिटी कॉपरेशन. तर मरीटाईम सिक्युरिटीच्या रिलेटेड जे काही कॉपरेशन्स वगैरे आहे किंवा 2 नेव्ही मधलं जे काही इंटरऑपरेबिलिटी आहे तर त्याच्यावर ते फोकस करण्यात आलेलं आहे. सिमिलरली हे एक्सरसाइज कोणत्या लोकेशनला कंडक्ट होत आहे तर आताच आपण बघितलं वरुणा जी एक्सरसाइज आहे रिसेंट एडिशन 2025 तर हे अरेबियन सी मध्ये कंडक्ट होत आहे. ठीक आहे, त्यानंतर सिंपल तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा स्टेटमेंट विचारण्याची शक्यता आहे की एक्सरसाइज वरुणा जी रिसेंटली न्यूज मध्ये होती तर ही कोणत्या 2 कंट्रीमध्ये कंडक्ट होत आहे. ठीक आहे, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, इंडिया आणि फ्रान्स. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली हे जे आर्टिकल आहे ना तर ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे, दिल्ली हायकोर्टचे जे जज होते जज यशवंत वर्मा तर यांच्या अगेन्स्ट इन हाऊस पॅनल कमिटी कन्स्टिट्यूट करण्यात आलेली आहे. तर त्यांच्या हाऊसमध्ये काय झालं होतं की फायर ब्रोक डाऊन झालं होतं आणि फायरमध्ये त्यांना ज्यावेळेस फायर फायटर जे होते तर ही फायर विझवण्यासाठी आले होते तर त्यांना त्यांच्या एखाद्या रूममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅश सापडली होती. ठीक आहे, तर त्यांच्या अगेन्स्ट जे काही करप्शनचे चार्जेस आहेत तर त्याच्यामुळे इन्व्होक करण्यात आले होते. आणि हे पहिल्यांदा असं झाले की जे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत तर त्यांनी काय केलं होतं, हे जे चार्जेस आहेत हे पब्लिकली त्या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आले. म्हणजे संजीव खन्ना यांनी काय केलं होतं, त्यांच्या अगेन्स्ट पब्लिकली चार्जेस ते इनिशिएट केले आणि इन हाऊस इन्क्वायरी पॅनल जे आहेत ते त्या ह्या जजेसच्या अगेन्स्ट म्हणजे यशवंत वर्माच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं, कन्स्टिट्यूट करण्यात आलं. ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली ना 2 डायमेन्शन्स या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. एक डायमेन्शन्स काय सांगतो माहिती आहे का, इन हाऊस इन्क्वायरी कमिटी हे एका साईडला सांगतं आणि दुसऱ्या साईडला काय सांगतं माहिती आहे का, जे काही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले विथ रिस्पेक्ट टू द रिमूव्हल ऑफ जजेस आयदर सुप्रीम कोर्ट किंवा
हायकोर्टचे जे काही जजेस आहेत त्यांच्या रिमूव्ह करण्यासाठी. आता याच्यामध्ये जर आपण डिफरन्सिएशन जर बघितलं तर बेसिकली इन हाऊस पॅनलची प्रोसिजर वगैरे काय असते माहिती आहे का, की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे एखादी कंप्लेंट वगैरे येते एखाद्या जजेसच्या इनकॅपॅसिटीच्या रिलेटेड किंवा प्रूव्ड मिसबिहेवियरच्या रिलेटेड, तर त्यावेळेस काय करतात माहिती आहे का, चीफ जस्टिस ऑफ इंडिया इन हाऊस पॅनल कन्स्टिट्यूट करतात. आता हे जे इन हाऊस पॅनल कन्स्टिट्यूट केलं जातं ना, तर त्याच्यामध्ये जर चार्जेस बघितलं तर ते काय केलं जातात, एकतर मिसकंडक्टच्या रिलेटेड असतं किंवा प्रूव्ड मिसबिहेवियरच्या रिलेटेड वगैरे असतं. तर याच्यामध्ये काय केलं जातं, चीफ जस्टिस ऑफ इंडियानं प्रिलिमिनरी एक रिपोर्ट त्यांच्याकडनं मागवतो, म्हणजे ज्यांच्याकडनं ते आलेलं आहे आयदर हायकोर्टकडनं किंवा प्रेसिडेंटकडनं एखाद्या जजेसच्या अगेन्स्ट समजा करप्शनच्या केसेसच्या रिलेटेड जर चार्जेस वगैरे असतील तर त्यांच्याकडनं काय मागवतो, प्रिलिमिनरी रिपोर्ट मागवतो. हे प्रिलिमिनरी रिपोर्ट बघून त्यांच्या रिलेटेड इन हाऊस कमिटी म्हणजे 3 मेंबर इन हाऊस कमिटी ते कन्स्टिट्यूट करतात. ही जी 3 मेंबर इन हाऊस कमिटी असते ना, तर याच्यामध्ये प्रायमरी जर बघितलं तर कोणकोणते मेंबर असतात, तर याच्यामध्ये 2 चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असतात आणि 1 सिनियर जज असतो. ठीक आहे, म्हणजे 2 जे असतात ना हे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असतात प्लस 1 सिनियर मोस्ट जजेस असतात. ठीक आहे, तर हे काय करतात माहिती आहे का, की जो काही त्यांच्या अगेन्स्ट समजा चार्जेस वगैरे फ्रेम केलेले तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची जी बाजू आहे ना ती मांडण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो किंवा त्यांची साईड मांडण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. तर ह्याच प्रिन्सिपलला काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असं पण म्हणतात. त्याच्यानंतर ही जी कमिटी आहे ना इन हाऊस कमिटी ते काय करते माहिती आहे का, की डिपेंडिंग ऑन म्हणजे 2 पार्टीचं जे काही समजा आर्ग्युमेंट्स वगैरे असतील ते ऐकल्यानंतर त्यांचा रिपोर्ट जे आहे ना तो हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे सबमिट केला जातो. हे 3 मेंबरची कमिटी ना त्यांचा रिपोर्ट काय करते, चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे सबमिट करते आणि त्याच्या बेसिसवर रिपोर्टच्या बेसिसवर ज्यावेळेस त्या कमिटीला असं आढळलं की याच्यामध्ये जे काही चार्जेस वगैरे फ्रेम केलेले तर ते प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी ज्यावेळेस प्रूव्ह करतात ना त्यावेळेस काय केलं जातं, अशा प्रकारच्या जजेसला डिसिप्लिनरी ऍक्शन्स त्या ठिकाणी घेतल्या जाते. ठीक आहे, आता हे जी प्रोसिजर आहे ना तर ह्या प्रोसिजरमध्ये जर आपण असं बघितलं म्हणजे आपल्याला जर असं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या प्रोसिजरमध्ये एक तर त्यांना कॉन्स्टिट्युशनल बॅकिंग नाहीये, दुसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाहीये, कारण ही जी कमिटी आहे ना तर ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या मनावर किंवा त्यांच्या जे काही त्यांना जर वाटलं तर त्यावेळेस ते काय करू शकतात, कन्स्टिट्यूट करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे काय की याला एखाद्या लॉचं किंवा स्टॅट्युटरी बॅकिंग प्रोव्हाइड करण्यात आलेलं नाहीये. याचं जर इव्होल्युशन बघितलं तर असं आपल्या लक्षात येतं 1990s मध्ये ह्या कमिटीचं इव्होल्युशन झालं आणि 2014 मध्ये याच्यामध्ये काय करण्यात आलं, हे जे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे ना म्हणजे एखाद्या जजेसला त्या ठिकाणी समजा त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना स्टान्स प्रोव्हाइड करणार ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं. त्यानंतर अशा प्रकारचे जे काही इनसाइट मेकॅनिझम वगैरे असतात त्याच्यामध्ये एक्सटर्नल जे काही ओव्हरसाइट मेकॅनिझम म्हणा किंवा ऑथॉरिटी म्हणा किंवा अपील मेकॅनिझम याच्यामध्ये अवेलेबल नाहीये. आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की अशा प्रकारच्या कमिटीमध्ये टाइमलाईन प्रोव्हाइड करण्यात आलेली नाहीये की किती दिवसामध्ये तो रिपोर्ट वगैरे प्रोव्हाइड करायचा आहे किंवा जो काही सिक्रेसीचा जो इश्यू आहे ना तर हे जे काही डिफरंट चॅलेंजेस वगैरे आहेत तर हे ह्या इन हाऊस कमिटी किंवा इन हाऊस इन्क्वायरी पॅनलमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्या अगेन्स्ट आर्टिकलमध्ये ऑथरचं म्हणणं काय आहे की ही जी सुप्रीम कोर्टची कमिटी आहे ना म्हणजे तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही प्रोव्हिजन्स अंडर आर्टिकल 218 हे हायकोर्टच्या जजेसच्या रिलेटेड आहे आणि आर्टिकल 124 सब क्लॉज 4 हे सुप्रीम कोर्टच्या जजेसच्या रिलेटेड वगैरे आहे. तर ते जे प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू द रिमूव्हल ऑफ हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टच्या जजेसच्या रिलेटेड तर ते पास करण्याची गरज आहे म्हणजे किंवा त्या प्रोसिजरला फॉलो करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण हे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स वगैरे बघतो तर याच्यामध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे म्हणजे एखाद्या जजेसच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी समजा त्यांचं जर प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटीच्या रिलेटेड समजा जर मोशन पास करण्यात आलं म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं पहिल्यांदा की लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये एक मोशन्स पास केलं जातं. ठीक आहे, तर ह्या मोशन्समध्ये काय केलं जातं माहिती आहे का, त्या मोशन्सला म्हणतात रिमूव्हल मोशन. हे जे मोशन आहे हे ऍटलिस्ट ज्यावेळेस लोकसभेमध्ये हे मोशन ज्यावेळेस घेतलं जातं तर त्यावेळेस काय केलं जातं, ऍटलिस्ट 100 जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत तर त्यांनी ते साईन केलं पाहिजे आणि ज्यावेळेस हे राज्यसभेमध्ये मोशन ज्यावेळेस ते रेज होतं तर त्यावेळेस ऍटलिस्ट हे 50 राज्यसभेचे जे काही मेंबर्स वगैरे किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट त्यांनी काय केलं पाहिजे तर ते मोशन साईन केलं पाहिजे. तर ज्यावेळेस हे मोशन ऍडमिट केलं जातं त्यावेळेस काय करतात माहिती आहे का, म्हणजे हे साईन झाल्यानंतर पुढची प्रोसिजर असते ऍडमिटन्स ऑफ मोशन. तर ह्या ऍडमिटन्स ऑफ मोशन मध्ये काय केलं जातं, त्या रिस्पेक्टिव्ह हाऊसचे जे काही समजा स्पीकर किंवा चेअरमन असतील तर ते काय करतात माहिती आहे का, तर त्या मोशनचं ऍडमिट करतात, त्या मोशनला ऍडमिट करतात आणि एक 3 मेंबर
कमिटी इन्क्वायरी कमिटी एस्टॅब्लिश करतात. ह्या 3 मेंबर इन्क्वायरी कमिटीमध्ये जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आणि इमिनंट ज्युरिस्ट, तर हे 3 मेंबर याच्यामध्ये असतात. कधी कधी एक्झाममध्ये काय केलं जाऊ शकतं माहिती आहे का, इन्क्वायरी इन हाऊस इन्क्वायरी कमिटी किंवा इन हाऊस इन्क्वायरी पॅनल आणि जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले, याच्यामध्ये जर सिमिलरिटी बघितली तर ही 3 मेंबर बॉडी आहे. सिमिलरली याच्यामध्ये काय केलं जातं, 2 हायकोर्टचे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट याच्यामध्ये मेंबर असतात सिमिलरली अलॉंग विथ एक इमिनंट जज. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, एक जज सुद्धा असतो, सिनियर मोस्ट जज. आणि ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन त्या ठिकाणी बघतो तर त्यावेळेस काय करतं आपल्याला, म्हणजे पार्लमेंट थ्रू किंवा कॉन्स्टिट्युशन थ्रू ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं म्हणजे आर्टिकल 124 किंवा 218च्या अंडर आपण ज्यावेळेस ते कॉन्स्टिट्युशन कमिटी एस्टॅब्लिश करतो, आणि ही कॉन्स्टिट्युशन कोण एस्टॅब्लिश करतं, स्पीकर किंवा रिस्पेक्टिव्ह जे काही चेअरमन वगैरे असतील तर ते काय एस्टॅब्लिश करतात. तर याच्यामध्ये जर मेंबर्स बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, म्हणजे पर्टिक्युलरली अशा प्रकारचे म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे हायकोर्ट जजेस याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात ज्यांच्यावर चार्जेस फ्रेम करण्यात आलेला आहे. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट कोण असतात स्पेसिफिकली, की त्यांच्या आतमध्ये असलेले आणि त्यांच्यावर चार्जेस फ्रेम करण्यात आलेले जे काही हायकोर्टचे जजेस वगैरे असतात तर ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून त्या हायकोर्टचे त्याच्यामध्ये ते मेंबर कमिटीमध्ये असतात. आणि सिमिलरली ज्युरिस्ट याच्यामध्ये असतात. आता ही कमिटी काय करत असते माहिती का, ह्या चार्जेसचं इन्व्हेस्टिगेशन करत असते आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर तो जो काही रिपोर्ट वगैरे येतो तो आयदर स्पीकरकडं किंवा चेअरमनकडे तो रिपोर्ट सबमिट केला जातो. आणि याच्यामध्ये जर आपल्याला ते जजेस जर गिल्टी सापडले तर त्याच्या रिलेटेड काय केलं जातं, ते मोशन पास केलं जातं. ठीक आहे, तर ह्या मोशन पास करण्यासाठी ना एक प्रोसिजर सुद्धा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. प्रत्येक हाऊसला हे जे मोशन आहे ना तर हे स्पेशल मेजॉरिटीनं पास करावं लागतं. त्या जजेसला रिमूव्ह करण्यासाठी स्पेशल मेजॉरिटीमध्ये ना 2 कंडिशन त्या ठिकाणी फुलफिल करावं लागतात. एक पहिली गोष्ट म्हणजे काय, की त्याच्यामध्ये जे मेंबर्स वगैरे असतात ज्याच्यामध्ये जे वोटिंग वगैरे करणार आहेत तर टोटल मेंबरशिपच्या मेजॉरिटीनं असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करू की 600 ही करंट पार्लमेंटची स्ट्रेंथ आहे, तर ती टोटल मेंबरशिपची जी मेजॉरिटी असणार आहे तर ही काय असणार आहे, 301 असणार आहे. ठीक आहे, आणि सिमिलरली दुसरी कंडिशन म्हणजे काय, की जेवढे समजा स्पेशल मेजॉरिटीमध्ये टोटल मेंबरशिपच्या प्रेझेंट आहे तर त्याच्या काय माहिती का 2/3 मेंबरनं काय केलं पाहिजे याच्यामध्ये प्रेझेंट जे आहेत ते आणि त्यांनी वोटिंग केली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 200 पैकी जे काही 2/3 वगैरे होतील ना तर त्याच्यापैकी जे काही प्रेझेंट आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये वोटिंग केली पाहिजे. त्यालाच काय म्हणतात स्पेशल मेजॉरिटी म्हणतात. हे समजा पास झाल्यानंतर दोन्ही हाऊसमध्ये स्पेशल मेजॉरिटी पास झाल्यानंतर प्रेसिडेंट काय करतो की त्यांना रिमूव्ह करण्याची ऑर्डर पास करतो. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. बेसिक डिफरन्स जर आपण याच्यामध्ये बघितला इन हाऊस आणि कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जे काही प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ते, तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाला याच्यामध्ये पॉवर प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे 3 मेंबर जी कॉन्स्टिट्यूशन कमिटी आहे 3 मेंबर जी कमिटी आहे ती एस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन बघतो तर याच्यामध्ये काय की रिस्पेक्टिव्ह हाऊसचे जे काही स्पीकर्स वगैरे आहेत आयदर स्पीकर म्हणा किंवा चेअरमन म्हणा तर त्यांना ती पॉवर प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 3 मेंबरची कमिटी असते ना तर याच्यामध्ये कोण असतं की चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट जे असतील तर त्याच्यामध्ये 2 काउंट असतात आणि सिमिलरली जे काही सिनियर मोस्ट जजेस असतात तर त्याच्यामध्ये 1 काउंट असतो. आणि ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये 3 मेंबरमध्ये याच्यामध्ये कोण कोण असतं, एक तर चीफ जस्टिस ऑफ रिस्पेक्टिव्ह हायकोर्ट, त्याच्यानंतर इमिनेस्ट ज्युरिस्ट आणि सिनियर मोस्ट जे काही जजेस वगैरे असतील तर ते याच्यामध्ये त्याचा कंपोजिशन वगैरे असतं. ठीक आहे, कन्सर्न्स जर बघितलं जसं मी तुम्हाला सांगितलं की कन्सर्न्सच्या रिलेटेड जो काही इश्यू वगैरे होता ना म्हणजे इन हाऊस कमिटीच्या रिलेटेड, म्हणजे ऑथरचं म्हणणं काय की ही जी प्रोसिजर आहे ना इन हाऊस कमिटी तर याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही तर त्याच्याऐवजी काय केलं पाहिजे, जे काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोसेस प्रोव्हाइड करण्यात आलेली तर ती प्रोसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायला पाहिजे किंवा ती फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये काही इथिकल डायलेमा सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आले आहेत. म्हणजे अशा प्रकारचं जे काही जजेसचं मिसकंडक्ट वगैरे असतं तर ते काय करतं माहिती आहे का, त्यांचं जे काही बिहेवियर वगैरे आहे तर ते आयदर प्रोबिटीचं किंवा इंटिग्रिटीचं जे काही क्वेश्चन्स आहेत ना ते रेज करतात. आता प्रोबिटी म्हणजे काय की प्रोबिटी म्हणजे काय की एखादे सिव्हिल सर्वंट असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिशियल्स वगैरे असतील ना तर ते काय करतात की हॉनेस्टी म्हणा, अपराइटनेस म्हणा किंवा जे काही स्ट्रॉंग मॉरल प्रिन्सिपल्स आहेत तर त्यांना काय करतात त्यांचं अवेअरनेस वगैरे शो करतात. सिंपल भाषेमध्ये जर एक्झाम्पल बघायचं झालं की एखादा जर सिव्हिल सर्वंट वगैरे असेल तर तो म्हणजे ब्राईब ऍक्सेप्ट न करणं तर हे काय प्रिन्सिपल आहे तर हे प्रोबिटी रिप्रेझेंट करतं, म्हणजे त्यांची काय करतं हॉनेस्टी रिप्रेझेंट करतं. त्यानंतर इंटिग्रिटीचा जर यावेळेस विचार केला म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे काय माहिती का, सिंपल एक्झाम्पल जर इंटिग्रिटीचं बघितलं म्हणजे ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस आपण सिग्नलला थांबलेला असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जर रेड लाईट लागलेला असेल सिग्नलवरनं
तर ऑब्वियस त्या ठिकाणी काय फॉलो करायचं की आपल्याला सिग्नल त्या ठिकाणी ब्रेक करायचा नाहीये. पण असं असं कन्सिडर करा की त्या ठिकाणी तुम्हाला कोणीच बघत नाहीये, म्हणजे रस्त्याचे जे काही तिन्ही साईड आहेत ना त्या साईडला कोणीच नाहीये. मग त्या ठिकाणी रेड सिग्नल लागलेला असताना सुद्धा तुम्ही काय करणं माहितीये का की ते रूल फॉलो करणं, त्याला काय म्हणतात माहितीये का, इंटिग्रिटी असं म्हणतात. म्हणजे काय की अशा प्रकारच्या चांगल्या म्हणजे ज्या राईट गोष्टी आहेत ना त्या करणं ज्यावेळेस तुम्हाला कोणीच बघत नाहीये तर त्याला काय म्हणतात, इंटिग्रिटी असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जर बेसिक डिफरन्स जर बघितला आपण प्रोबेटी आणि इंटिग्रिटी मध्ये, प्रोबेटी म्हणजे काय की जो काही इथिकल कंडक्ट असतो ना हा पर्सनल लाईफमध्ये त्याला प्रोबेटी असं म्हणतात. आणि इंटिग्रिटी म्हणजे काय की एखाद्या पर्सनचं जे काही मॉरल कन्सिस्टन्सी आणि हॉनेस्टी वगैरे असते ना त्याला काय म्हणतात, इंटिग्रिटी असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर हा सुद्धा जो काही इश्यू आहे ना प्रोबेटीचा आणि इंटिग्रिटीचा, की अशा प्रकारच्या जजेसचं जे काही मिसकंडक्ट वगैरे आहे किंवा जे मिसबिहेवियर वगैरे आहे किंवा अशा प्रकारचे जे काही करप्शनचे ॲलिगेशन्स वगैरे त्याच्यामधनं दिसून येतं. त्यामुळं अशा प्रकारच्या जे काही इनहाऊस प्रोसिजर वगैरे असतात तर बेसिकली ह्या कशाला म्हणजे डिफाय करतात माहिती का, जे काही अकाउंटेबिलिटी असेल, त्यानंतर ट्रान्सपरन्सी वगैरे असेल किंवा कॉन्फिडेन्शियलिटी वगैरे असेल तर त्याला काय करतात, त्या डिफाय करतात किंवा त्या अशा प्रोव्हिजन्सपासून ते डायव्हर्जन्स क्रिएट करतात. त्यामुळे ऑथरचं म्हणणं आहे की ही जी प्रोसिजर आहे तर ती फॉलो करायची नाहीये. त्यानंतर याच्यामध्ये वे फॉरवर्ड सुद्धा सजेस्ट करण्यात आलेलं आहे. तर बेसिकली हे जे वे फॉरवर्ड आहे ना तर जे लॅकुनाज वगैरे आहेत इनहाऊस पॅनलमध्ये तर त्याला कन्सिडर करून ही वे फॉरवर्ड सजेस्ट करण्यात आलेलं आहे. तर बेसिकली त्यांचं म्हणणं काय की एकतर पहिली गोष्ट आहे त्यांनी कोडिफिकेशन सांगितलं आहे, म्हणजे इनहाऊस प्रोसिजरच्या रिलेटेड जे काही त्या ठिकाणी मेन्शन्स करण्यात आलेली प्रोसिजर आहे तर त्या लॉ मध्ये त्यांचं कोडिफिकेशन करण्यात यावं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जजेसच्या रिलेटेड ज्युडिशियल स्टँडर्ड आणि अकाउंटेबिलिटी बिल तर हे सुद्धा काय करण्यात यावं, पास करण्यात यावं. त्यानंतर ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी ज्युडिशियल आणि ज्युडिशरीचं जे काही इंडिपेंडन्स आहे ते सुद्धा मेंटेन करण्यासाठी काय करण्यात यावं, जोपर्यंत अशा प्रकारचे लॉ वगैरे क्रिएट होत नाही तर तोपर्यंत काय करण्यात यावं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही प्रोव्हिजन प्रोव्हाइड करण्यात आली तर ती फॉलो करण्यात यावी. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर बघितलं तर आपल्याला काही जे क्वेश्चन्स वगैरे म्हणजे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी आपण इंटरप्रिट करू शकतो की फॉर एक्झाम्पल ज्युडिशियल इंडिपेंडन्स मस्ट बी कम्प्लिमेंटेड बाय ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी. म्हणजे ज्युडिशियल इंडिपेंडन्स तर हे मस्ट बी अकंपनीड बाय ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी. In the light of recent controversies involving sitting judges, critically examine the existing mechanism to deal with the judicial misconduct in India. म्हणजे अशा प्रकारच्या केसेसमध्ये जे काही मेकॅनिझम अवेलेबल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं इन हाऊस म्हणा, जे इन्फॉर्मल मेकॅनिझम आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही प्रोव्हिजन्स मेन्शन्स करण्यात तुम्ही करू शकता ते मेन्शन्स करू शकता. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर बघितलं तर आपल्याला ह्या आर्टिकलमध्ये ह्या इश्यूमध्ये जे काही कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल इम्पॉर्टंट आहे ते आपण बघू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 124 सब+4, त्यानंतर आर्टिकल 218. तर बेसिकली आर्टिकल 124(4) हे काय सांगतं माहिती आहे का, सुप्रीम कोर्टचे जे काही जजेस वगैरे त्यांच्या रिमोटच्या रिलेटेड प्रोसिजर वगैरे सांगतं. त्यानंतर आर्टिकल 218 सिमिलरली हे काय सांगतं, हायकोर्टच्या रिलेटेड जे काही जजेस वगैरे त्यांच्या रिमोटच्या रिलेटेड प्रोसिजर वगैरे सांगतं. ठीक आहे. जी कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोसिजर मेन्शन्स करण्यात आली ती मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय की कधी कधी इनहाऊस कमिटीच्या रिलेटेड जी काही प्रोसिजर वगैरे आहेत ती आणि त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी मेन्शन्स करण्यात आली प्रोसिजर ती, याच्यामध्ये डिफरन्सिएशन तुम्हाला विचारू शकतात. तर 3 मेंबरमध्ये म्हणजे 3 मेंबर कमिटीमध्ये जे काही पॅनल कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये कोण कोण वगैरे असतं किंवा इनहाऊस कमिटी ज्यावेळेस एस्टॅब्लिश करतात तर त्यावेळेस सीजीआयला पॉवर असतात तर त्याच्यामध्ये कोण कोण मेंबर्स घ्यायचे. सिमिलरली ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंगली कॉन्स्टिट्यूशन त्याच्यावेळेस प्रोव्हिजन असतं तर त्यावेळेस रिस्पेक्टिव्ह हाऊसचे जे काही स्पीकर्स वगैरे आहेत किंवा चेअरमन वगैरे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी एस्टॅब्लिश वगैरे होत असते. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चनचं जर बघितलं तर आपल्याला प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे की विथ रेफरन्स टू द इनहाऊस प्रोसिजर इन द इंडियन ज्युडिशरी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मग त्याला विचारतील की वेदर इट इज स्टॅट्युटरी बॉडी किंवा नॉन स्टॅट्युटरी बॉडी. मग त्याच्यामध्ये त्यांचं मेंबर कंपोजिशन विचारलं जाऊ शकतं किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणा किंवा प्रेसिडेंटला अशा प्रकारचे पॉवर वगैरे देण्यात आलेले आहेत तर ते सुद्धा स्टेटमेंट काय करू शकतात माहिती आहे का, त्या स्टेटमेंटमध्ये आयदर चीफ जस्टिस ऑफ इंडिया विचारतील किंवा प्रेसिडेंट वगैरे विचारतील किंवा स्पीकर किंवा दुसरी एखादी कॉम्पिटंट ऑथॉरिटी त्या ठिकाणी विचारण्याची शक्यता वगैरे आहे. त्यानंतर आर्टिकलच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन बघितला तर आर्टिकल वगैरे विचारतील की प्रोसिजर फॉर रिमूव्हल ऑफ हायकोर्ट जजेससाठी कोणतं इम्पॉर्टंट आर्टिकल याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर बेसिकली हे आपण बघितलं की आर्टिकल 218 याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. त्यानंतर नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे, बेसिकली हे आर्टिकल काय सांगतं माहिती आहे का, बायलॅटरल रिलेशन जे आहेत ना इंडिया आणि चायनाच्या रिलेटेड, तर पोस्ट गलवानच्या रिलेटेड म्हणा किंवा जे काही आता
डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळतात विथ रिस्पेक्ट टू द बॉर्डर डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे इंडिया आणि चायनाच्या मध्ये. आर्टिकलमध्ये ऑथरचं मेन सजेशन याच्यामध्ये त्यांनी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, इंडियाची जी डिप्लोमॅसी आहे ना विथ रिस्पेक्ट टू डिलिंग विथ चायना, तर ती डिप्लोमॅसी कन्सिलरी डिप्लोमॅसी नसायला पाहिजे. कन्सिलरी डिप्लोमॅसी म्हणजे काय, की त्यांना चांगले वाटतील अशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी बोलणं, म्हणजे आपल्या लीडरनं, इंडियामधल्या लीडरनं चायनाच्या लीडरला चांगले वाटतील अशा प्रकारचे स्टेटमेंट बोलणं, त्याला काय म्हणतात, म्हणजे एक मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर मनधरणी करणारे जे काही स्टेटमेंट वगैरे असतात ना, तर ते बोलणं, तर याला काय म्हणतात, कन्सिलिएटरी टोन म्हणा किंवा कन्सिलिएटरी डिप्लोमॅसी असं म्हणतात. तर ऑथरचं म्हणणं काय, की ही जी डिप्लोमॅसीचा जो प्रकार आहे ना, तर इंडियानं हा सोडला पाहिजे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जो डिटरन्स डिप्लोमॅसी आहे तर ती काय केली पाहिजे, इंडियानं स्ट्रॉंग केली पाहिजे. कारण याच्यामध्ये ज्यावेळेस रिझन्स वगैरे मेन्शन करतात ना, ज्यावेळेस आपण चायनाचं बिहेवियर आपण स्टडी करतो किंवा चायनाचं ज्यावेळेस नेचर स्टडी करतो, तर चायना काय करतो माहिती आहे का, पॉवर किंवा स्ट्रेंथला तर रिस्पेक्ट प्रोव्हाइड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल चायनाचं ज्यावेळेस आपण रिलेशन बाकीच्या कंट्री बरोबर स्टडी करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल रशिया असेल, त्यानंतर USA वगैरे असेल किंवा बाकीच्या ज्या काही मेजर पॉवर्स वगैरे असतील, तर त्यांच्याबरोबर ज्यावेळेस चायना म्हणजे बायलॅटरल ऍक्ट होतं त्यावेळेस काय करतं माहिती आहे का, की त्यांच्या पॉवरला रिस्पेक्ट शो करतं. तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडियाला सुद्धा काय करायला पाहिजे माहिती आहे का, की कन्सिलरी डिप्लोमॅसीच्या अगेन्स्ट जाऊन जी काही डिटरन्स डिप्लोमॅसी आहे, ज्याच्यामध्ये मिलिटरीला जी काही स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं तर ती त्याच्यामध्ये वाढवण्याची शक्यता म्हणजे किंवा गरज त्याच्यामध्ये ऑथरनं सांगितलेली आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं जे रिकमेंडेशन्स प्रोव्हाइड करण्यात आले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, की शार्पन द स्वॉर्ड्स, म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, की मिलिटरी डिटरन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं GDPचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे बजेटमध्ये किंवा डिफेन्समध्ये, तर ते वाढवण्याची गरज आहे. त्यानंतर सिमिलरली ज्या काही आपल्या कॅपेबिलिटीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅपेबिलिटीच्या रिलेटेड जे काही गॅप्स वगैरे आहेत, म्हणजे मॉडर्नायझेशन असेल किंवा इंटर ऑपरेबिलिटी असेल, समजा दोन मिलिटरीच्या रिलेटेड म्हणजे किंवा दोन ज्या सर्व्हिसेस वगैरे किंवा 3 ज्या सर्व्हिसेस आहेत, इंडियन नेव्ही म्हणा, मिलिटरी म्हणा किंवा एअरफोर्स म्हणा, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये ऑपरेबिलिटी वाढण्याची गरज आहे. त्यानंतर मिलिटरीच्या रिलेटेड जे काही कॉपरेशन वगैरे आहे ना, तर ते सुद्धा वाढवण्याची गरज आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, इंडियाचा जो काही रिसेंट इनिशिएटिव्ह आहे क्वाड, तर याच्यामध्ये ज्या काही मेजर्स पॉवर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल US असेल, जपान असेल आणि ऑस्ट्रेलिया वगैरे असेल, तर यांच्याबरोबर मिलिटरीच्या रिलेटेड ज्या काही एंगेजमेंट वगैरे आहेत, तर ते सुद्धा काय करण्याची गरज आहे, की इंडियाला ती वाढवण्याची गरज आहे. की आयदर इंडियन ओशनमध्ये म्हणा, तर मिलिटरी एक्सरसाइज ज्या असतील ना, समजा फॉर एक्झाम्पल बायोलेटरल म्हणा किंवा ट्रायलेटरल म्हणा किंवा अशा प्रकारच्या जे काही ग्रुपिंगच्या रिलेटेड एक्सरसाइज वगैरे असतात, त्या सुद्धा इंडियाला वाढवण्याची गरज आहे. सिमिलरली प्रॅग्मॅटिक पॉलिटी जी काही इंडियाची पॉलिसी आहे, तर ती सुद्धा आपल्याला इंडियाला अचीव्ह करण्याची गरज आहे किंवा ती त्याच्यावर फोकस करण्याची गरज आहे अगेन्स्ट द कन्सिलिएटरी डिप्लोमॅसीच्या पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, तर आर्टिकलमध्ये काही एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल गलवान क्रायसिस नंतर की कशा पद्धतीनं जो स्टेटस को मेंटेन करायचा होता, प्री गलवानच्या रिलेटेड जे काही स्टेटस को वगैरे होता, म्हणजे बॉर्डर डिसएंगेजमेंटच्या रिलेटेड, तर तो मेंटेन करण्यात आलेला नाहीये. त्या ठिकाणी फक्त काय करण्यात आलेलं आहे, वर्ड्स एक्सचेंज त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि ग्राउंड लेवलवर जर रियालिटी बघितली तर त्या ठिकाणी डिसएंगेजमेंट तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली नाहीये. आणि याच्यामध्ये जर गेन बघितला तर चायनाचा गेन हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन बघितले तर आपल्याला आता हे जे आर्टिकल आहे ना, तर ह्या आर्टिकलमध्ये ना दोन फक्त आर्ग्युमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले. एक आर्ग्युमेंट म्हणजे काय, की इंडियाचा जो स्टान्स आहे ना कन्सिलियरी डिप्लोमॅसीचा, तर तो भारताला सोडण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये डिटरन्स जी काही डिप्लोमॅसी आहे ना, त्याच्यामध्ये मिलिटरीला, त्यानंतर बाकीचे जे काही पॉवर्स वगैरे आहेत, नेव्हल पॉवर म्हणा किंवा डेव्हलप कंट्रीचा जे काही सुपर पॉवर आहे त्यांच्याबरोबर ग्रुपिंगला म्हणा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, की प्रॅग्मॅटिझमचा जो काही अप्रोच आहे इंडियाचा, तर तो काय करण्याची गरज आहे, ह्या डिटरन्स डिप्लोमॅसीमध्ये डेव्हलप करण्याची गरज आहे. तर हे ऑथरने याच्यामध्ये मेन सांगितलेलं आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह क्वेश्चन जर बघितलं समजा इंडिया आणि चायनाच्या रिलेटेड, म्हणजे काय होतं माहितीये का, की इंडिया आणि चायना जे आहेत ना हे मेजर पॉवर वगैरे आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस एशियाचा आपण विचार करतो किंवा इंडियाचा ज्यावेळेस रिजनल पॉवरच्या पर्स्पेक्टिव्ह ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यावेळेस चायना म्हणा किंवा पाकिस्तान म्हणा, अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे असतात तर ते एक्झाममध्ये रिपीटेडली प्रत्येक वर्षी ते येण्याचे चान्सेस हायर असतात. ठीक आहे, मग क्वेश्चन जर बघितला तर आपण अशा पद्धतीने क्वेश्चन्स वगैरे रीड करू शकतो किंवा ऍक्सेप्ट करू शकतो. डिप्लोमॅसी विदाउट डिटरन्स इज अ डेंजरस proposition in India-China relation. Critically examine this statement in light of recent development along the line of actual control. किंवा analyze the structural challenges in normalizing India-China relation
व्हॉट रोल कॅन स्ट्रॅटेजिक अलायन्स अँड पार्टनरशिप प्लेस इन ॲड्रेसिंग द पॉवर असिमेट्री. ठीक आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा डायमेन्शन जे क्वेश्चनमध्ये मेन्शन करण्यात आलेले तर त्या पर्स्पेक्टिव्हने आपण आर्टिकल डिस्कस करण्यात आलेले आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आणि याच्यामधला जो काही कंटेंट आहे, टू द पॉईंट कंटेंट, हे तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. ह्या आर्टिकलची जी PDF आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करेल. टेलिग्राम चॅनलची जी काही जॉईनिंग लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली असेल. थँक्यू सो मच.